विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रकरण तिसरे त्याच्यामध्ये आपण विज्ञानी पर्यावरण आणि शाश्वता या संदर्भातला आपण अभ्यास केला. पर्यावरणाशी निगडीत काही समस्या आहे त्याचा आपण अभ्यास केला आणि आजच्या तासाला या ज्या समस्या आहेत ह्या सर्व समस्या आपल्या जीवनाशी निगडीत आहे त्याचा अभ्यास आपण या ठिकाणी मागील तासाला केला. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या तासाला गरिबी आणि विकास ही संकल्पना जी आहे त्या संकल्पनेसंदर्भात आपण या ठिकाणी माहिती पाहणार आहोत. ती चांगल्या प्रकारे समजून घ्या. तर गरिबी म्हणजे काय किंवा गरिबीचा विकासाशी संबंध काय किंवा गरिबी आणि विकास यांच्यातील संबंध समजून घेण्यासाठी आपल्याला कोणकोणत्या दृष्टिकोनाची मदत होते या भागात वरील नमूद केलेल्या मुद्द्यांची चर्चा सविस्तर केलेली आहे. तर आपण या गरिबी या संदर्भातले संकल्पना पाहत असताना या ठिकाणी व गरिबीचा विकासाशी काय संबंध आहे किंवा त्याचा दृष्टिकोन कशा प्रकारचा आहे हे पाहत असताना आपल्याला ही संकल्पना समजून घेणं खूप गरजेचं आहे. तर गरिबीच्या पारंपरिक दृष्टिकोनामध्ये अन्न, वस्त्र, निवारा, पाणी, स्वच्छता इत्यादींच्या अभावावर भर दिला जातो. जे थोडक्यामध्ये गरिबी आणि दारिद्र्य जर थोडक्यामध्ये जर सांगायचं म्हटलं तर गरिबी म्हणजे एखाद्या व्यक्तीची, कुटुंबाची किंवा समाजाची अशी परिस्थिती जिथे लोकांना स्वतःच्या मूलभूत गरजा भागवणे शक्य नसते किंवा कठीण असते. आणि दुसऱ्या शब्दामध्ये जर सांगायचं झालं तर या ठिकाणी अन्न, वस्त्र, निवारा ह्या गरजा पूर्ण करण्या इतपत जर व्यक्तीला उत्पन्न मिळत नसेल तर ती व्यक्ती गरीब आहे असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. आपण पाहिलं की ह्या अन्न, वस्त्र, निवारा, पाणी, स्वच्छता इत्यादींचा अभाव आपण जगामध्ये असे कितीतरी व्यक्ती आहेत की त्यांना या ठिकाणी 2 वेळचं नीट अन्न मिळत नाही, राहायला घर नाही, अंगावर कपडे नाही. आणि अशी व्यक्ती या ठिकाणी आर्थिकदृष्ट्या जर आपण विचार केलं तर त्या ठिकाणी गरीब आहे असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. ही संकल्पना व्यक्तीच्या उत्पन्नावर लक्ष केंद्रित करते. ही जी संकल्पना आहे किंवा व्यक्तीचं गरीब केव्हा म्हटलं जातं की त्या व्यक्तीचं उत्पन्न कमी असेल आणि व्यक्तीचं उत्पन्न कमी त्यामुळे साहजिकच त्या व्यक्ती गरीब आहे असं त्या ठिकाणी गृहीत धरलं जाते. उत्पन्नाच्या आधारावर त्या व्यक्तीला तुलनेने सोयीस्कर आयुष्य जगता येते की उत्पन्नाच्या आधारावरती किंवा उत्पन्न जर चांगल्या प्रकारचं असेल तर त्या व्यक्तीला चांगल्या प्रकारचं जीवन जगता येते. आणि जर उत्पन्न कमी असेल तर त्या ठिकाणी व्यक्तीचं जीवनसुद्धा जगताना त्याला बऱ्याच गोष्टींच्या समस्येला सामोरे जावे लागते. हे जीवनाचे भौतिक घटक आहे. राज्याने लोकांना जगण्यासाठी लागणाऱ्या मूलभूत गरजांचा पुरवठा व्हावा याची जबाबदारी घेणे अपेक्षित असते. जर आपल्याला गरिबीची संख्या जर आपल्याला कमी करायची असेल किंवा गरिबांचा रेशो जर कमी करायचा असेल तर राज्याने लोकांना ज्या मूलभूत गरजा आहे अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण ह्या गरजा पुरवण्याची जबाबदारी घेतली पाहिजे. आणि ही जबाबदारी जर चांगल्या प्रकारे घेतली तरच या ठिकाणी गरिबी हा जो रेशो आहे किंवा गरिबी या ठिकाणी कमी होण्यास मदत होऊ शकते. तर विद्यार्थी मित्रांनो, गरिबीचा एक पर्यायी दृष्टिकोन देखील आहे की हा दृष्टिकोन जीवनाच्या भौतिक असेल किंवा अधिभौतिक घटकांवर भर देतो. म्हणजे शाश्वत समाजातून मानवाच्या सामाजिक, आर्थिक व राजकीय, सामाजिक बंध व सामूहिक संसाधनांच्या उपलब्धतेला विशेष महत्त्व दिलेले आहे. की एक गरिबी हा दृष्टिकोन जीवनाच्या भौतिक आणि अभौतिक घटकांवर अवलंबून आहे. मग तो मानवाच्या समाजाशी संदर्भात असू द्या, आर्थिक असू द्या, राजकीय असू द्या, या कल्याणावर लक्ष केंद्रित केले जाते आणि त्याच्यातूनच समाज हा चांगल्या प्रकारे बांधण्याचं काम त्या ठिकाणी केलं जातं. की हा दृष्टिकोन निर्णय प्रक्रियेच्या सहभागी स्वरूपाला सुद्धा महत्त्व देतो. त्यामुळे समाजाच्या उपेक्षित घटकाला सार्वजनिक धोरणामध्ये सहभागी घेता येतं. तसेच राजकीय व आर्थिक विकेंद्रीकरणाला सुद्धा प्रोत्साहन मिळते. आपण पाहिलं जर या समाजातल्या उपेक्षित घटकाला जर सरकारने शासनाच्या धोरणामध्ये जर सहभागी करून घेतलं तर या ठिकाणी जी गरिबी आहे त्या गरिबीचा रेशो कमी होऊ शकतो आणि राजकीय आणि आर्थिक विकेंद्रीकरणाला सुद्धा प्रोत्साहन त्या ठिकाणी मिळत असते. आणि जोपर्यंत कुठल्याही देशाची अर्थव्यवस्था जर चांगल्या प्रकारे मजबूत बनवायची असेल तर त्या देशातली गरिबी कमी होणं गरजेचं आहे.
आणि हे आपल्या भारताच्या शासनाने सुद्धा वेळोवेळी पावलं उचलताना आपल्याला दिसून येत आहे. तर सामान्यतः जर सांगायचं झालं तर विकासाचा दृष्टिकोन सामाजिक व राजकीय मूल्यांतून पाहिला जातो. विकासाचा हेतू आहे लोकांचे कल्याण साधण्याचा असतो. की विकासाचा हेतू नेमकं काय किंवा लोकांच्या कल्याण म्हणजे काय, लोकांना त्यांच्या गरजा पूर्ण कशा प्रकारे होईल किंवा शासनाने घेतलेल्या निर्णयाचा फायदा समाजाला कशा प्रकारे होईल हे त्यामध्ये पाहिलं जातं. आणि विकासाचा संबंध हा आर्थिक वाढीशी जोडता येतो. आर्थिक विकासाचा एक पैलू आर्थिक वाढ घडवून आणण्याच्या राज्याच्या प्रमुख भूमिकेवर लक्ष केंद्रित करतो. तसेच पर्यायी पैलू खुल्या अर्थव्यवस्थेच्या विकासाला प्रोत्साहन देण्याच्या भूमिकेला सुद्धा महत्त्व देतो. पहिला दृष्टिकोन हा समाजवादी आहे, तर दुसऱ्या दृष्टिकोनाला भांडवलशाही असं म्हणता येईल. आणि हे दोन्ही विकासाचे पारंपरिक दृष्टिकोन आहे. जर आपण पाहिलं की सामान्यतः विकासाचा दृष्टिकोन हा सामाजिक आणि राजकीय मूल्यातून पाहिला आहे, की यामध्ये विकासाचा हेतू जो आहे हा आर्थिक कल्याण साधण्याचा असतो, तर दुसरा हेतू आहे की विकासाचा आर्थिक वाढीशी, या ठिकाणी जर एखाद्या देशाचा सुद्धा आर्थिक विकासाचा वेग जर चांगल्या प्रकारे असेल तर त्याचा फायदा पूर्णपणे त्या देशाला होताना आपल्याला दिसून येतो. म्हणून या ठिकाणी जे काही विकास आहे तो समाजवादी आहे का भांडवलशाही आहे हे पाहणं गरजेचं आहे. आणि हे दोन्हीही विकासाचे पारंपरिक दृष्टिकोन आपल्याला म्हटलं जातं. तर विकासाचा पर्याय अपारंपरिक दृष्टिकोन हा सुद्धा गरिबीच्या भौतिक आणि अधिभौतिक घटकांवर भर देतो. हा दृष्टिकोन समाजाच्या तळागाळातील लोकांच्या राजकीय सहभागाला महत्त्व देतो, जेणेकरून निर्णय प्रक्रियेमध्ये समाजाच्या सर्व घटकांना योग्य प्रतिनिधित्व मिळेल. यामध्ये मानवी उपक्रम व निसर्ग यांच्यात योग्य तो समतोल साधण्याचा प्रयत्न केला जातो आणि त्यामुळे शाश्वत विकासाच्या संकल्पनेला सुद्धा प्रोत्साहन मिळते. तर विकासाचा पर्यायी अपारंपरिक दृष्टिकोन हा गरिबीच्या भौतिक आणि अधिभौतिक घटकांवर भर देतो. हा दृष्टिकोन समाजाच्या तळागाळातील लोकांच्या राजकीय सहभागाला महत्त्व देतो, जेणेकरून निर्णय प्रक्रियेमध्ये सर्व घटकाला सामावून घेऊन त्या ठिकाणी योग्य ते असं प्रतिनिधित्व मिळणं गरजेचं आहे. आणि मानवी जे काही शासन उपक्रम राबवते त्यामध्ये निसर्गाचा सुद्धा समतोल राखणं गरजेचं आहे. जर निसर्गाचा समतोल बिघडला तर तुमचा त्या ठिकाणी विकास होऊ शकत नाही, हे सुद्धा त्या ठिकाणी पाहणं गरजेचं आहे. आणि जो काही विकास शासनाला करायचा आहे तो शाश्वत कशा प्रकारे होईल किंवा चिरकाल कशा प्रकारे होईल हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. तर 1990 पर्यंत विकास साधण्याचे दृष्टिकोन मुख्यतः पारंपरिक स्वरूपाचे होते. तर आपण जर पाहिलं की 1990 पर्यंत पारंपरिक पद्धतीने विकास शासनाचा करण्याचा उद्देश होता. आणि त्यांचा प्रमुख उद्दिष्ट होतं की गरिबीची भौतिक समस्या सोडवण्याचे होते. म्हणजे राज्याचं प्रमुख कार्य औद्योगिकीकरण साधून शेतीवर भर देऊन आर्थिक सुबत्ता वाढवणे असं होते. आणि यातून रोजगार निर्मिती, दरोडे उत्पन्न वाढ होणे अपेक्षित होते. जे 90च्या दशकापर्यंत शासनाचा हेतू काय होता किंवा गरिबी कशी कमी करता येईल किंवा या ठिकाणी ज्या भौतिक समस्या आहेत त्या समस्या आपल्याला कशा कमी करता येईल आणि त्यातून हे सोडवण्यासाठी शासनाने औद्योगिकीकरणावर भर दिला आणि त्याच्यातून रोजगार वाढेल किंवा शेतीवर आधारित उद्योग उभे राहतील आणि त्याच्यातून या ठिकाणी रोजगार निर्मिती झाल्यानंतर दरडे उत्पन्नाची वाढ होणे अपेक्षित असते. 1990च्या पुढील काळामध्ये विकासाच्या पर्यायी दृष्टिकोन स्वीकारण्यात आले. त्यानुसार सध्याच्या काळात विकासाची संकल्पना समता, सहभाग, सबलीकरण आणि शाश्वतता या तत्वांना महत्त्व येते. तर आपण पाहिलं की 1990 नंतरच्या काळामध्ये काय झालं की विकासाच्या पर्यायी जो आतापर्यंत पारंपरिक दृष्टिकोन होता तो दृष्टिकोन बाजूला सरून 90 नंतर या ठिकाणी पर्यायी दृष्टिकोन स्वीकारला. आणि त्याच्यातून आज आपण पाहतो की समता असेल, लोकांचा सहभाग असेल किंवा या ठिकाणी व्यक्ती सशक्त बनवणे या संदर्भातला असेल किंवा चिरकाल टिकणारा विकास या संदर्भातलं तत्वांना महत्त्व देण्यात आलं. संयुक्त राष्ट्रांच्या आर्थिक व सामाजिक परिषदेने गरिबीची व्याख्या पुढील प्रमाणे दिली. गरिबी म्हणजे योग्य संधी व पर्यायांचा अभाव तसेच मानवी प्रतिष्ठेचे उल्लंघन. याचाच अर्थ समाजामध्ये प्रभावीपणे भाग घेण्याच्या क्षमतेचा अभाव, कुटुंबाच्या
अन्न व वस्त्र या मूलभूत गरजा पुरवण्या इतक्या संपत्तीचा अभाव, शाळा किंवा दवाखाना नसणे, अन्न उत्पादनासाठी पुरेशी जमीन नसणे, रोजगार नसणे, तसेच कर्ज मिळण्या इतकी पत नसणे, त्याचबरोबर गरिबी म्हणजे व्यक्तीची, कुटुंबाची तसेच समाजाची असुरक्षितता आणि दुर्बलता होय. याचा अर्थ दुर्बल घटक हिंसेला बळी पडण्याची शक्यता असते आणि तसेच त्यांना दुर्लक्षित या ठिकाणी परिस्थितीत जीवन जगावं लागतं. त्यांना स्वच्छ पर्यावरण, पाण्याचा, आरोग्याचा अभाव सहन करावा लागतो. म्हणजे जर या ठिकाणी संयुक्त राष्ट्राने खूप डिटेलमध्ये त्या ठिकाणी गरिबीची व्याख्या केलेली आपल्याला दिसून येते. त्यामध्ये गरिबी म्हणजे काय, योग्य संधी आणि पर्यायांचा अभाव, म्हणजे संधी उपलब्ध नसणे किंवा कुठल्या प्रकारच्या व्यक्तीसमोर पर्याय नसणे, त्याचा अभाव असेल तर व्यक्ती गरीब आहे असा अर्थ त्या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. किंवा कुटुंबाच्या अन्न, वस्त्र, मूलभूत गरजा पुरवण्याइतपत त्या व्यक्तीला संपत्ती मिळत नसेल, त्याला उत्पन्न मिळत नसेल, त्याला व्यक्ती गरीब म्हटलं जातं. त्याचप्रमाणे अन्न उत्पादनासाठी पुरेशी जमीन नसणे किंवा त्या व्यक्तीला पारंपरिक उत्पन्न जर करायचं असेल किंवा अन्नधान्य कमवायचं असेल तर त्याच्याकडे जमीन नसणे, हा सुद्धा एक गरिबीचा अर्थ आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल. किंवा रोजगार नसणे. तसेच जर कर्ज घ्यायचं असेल तर तुमची पत पाहिजे आणि पत नसेल तर तुम्हाला कुठलीही बँक, कुठलाही घटक त्या ठिकाणी उभा करत नाही आणि हा घटक सुद्धा गरिबी त्या ठिकाणी म्हटली जाते. कुटुंबाची तसेच समाजाची असुरक्षितता आणि दुर्बलता त्या ठिकाणी ओळखली जाते. याचा अर्थ दुर्बल घटक हिंसेला बळी पडण्याची शक्यता असते. तसेच त्यांना दुर्लक्षित परिस्थितीत जगावे लागते. त्यांना स्वच्छ पर्यावरण, पाण्याचा आणि आरोग्याचा अभाव सहन करावा लागतो. म्हणजे गरीब असेल तर त्याला स्वच्छ पर्यावरणाचा अभाव असेल किंवा या ठिकाणी पाण्याचा आणि आरोग्याचा अभाव त्या ठिकाणी सहन करावा लागतो. संयुक्त राष्ट्रांच्या आर्थिक व सामाजिक परिषदेने असा युक्तिवाद केला आहे की गरिबी निर्मूलनासाठी शासन तसेच समाजातील इतर घटकांचा संपूर्ण सहभाग असणे गरजेचे आहे. हे कार्य प्रत्येक राष्ट्राच्या तसेच स्थानिक भागाच्या परिस्थितीचा आढावा घेऊन तेथील गरिबांच्या गरजा लक्षात घेऊन करणे आवश्यक आहे. लोकशाहीकरण आणि मानवी हक्कांचे संरक्षण हे सुशासनाचे मूलभूत घटक गरिबी दूर करण्यासाठी आवश्यक आहे. जर आपल्याला गरिबी दूर करायची असेल तर त्या ठिकाणी पूर्णपणे स्थानिक परिस्थितीचा आढावा घेतला पाहिजे. गरिबांच्या गरजा काय आहे त्या लक्षात घेतल्या पाहिजे आणि लोकशाहीकरण आणि मानवी हक्कांचं संरक्षण की त्या प्रत्येक व्यक्तीला त्याचा हक्क जे आहे ते हक्क मिळाले पाहिजे आणि या सुशासनाचं म्हणजे चांगलं शासन त्याला मिळालं पाहिजे. त्याची मूलभूत जी गरिबी आहे ती गरिबी दूर झाली पाहिजे. यासाठी शासनाने वेळोवेळी प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि त्याच्यातून ही जी गरिबी आहे, गरिबी जर कमी झाली तर साहजिकच त्या ठिकाणी त्याचं रूपांतर विकासामध्ये झाल्याशिवाय ठिकाणी राहत नाही. तर आपण विद्यार्थी मित्रांनो, तर आपण आजच्या तासाला या ठिकाणी गरिबी आणि विकास ही संकल्पना पाहत असताना आपण या ठिकाणी आपल्याला एवढंच या ठिकाणी सांगता येईल की गरिबी म्हणजे एखाद्या व्यक्तीची, कुटुंबाची किंवा समाजाची असेल अशी परिस्थिती जिथे लोकांना स्वतःच्या मूलभूत गरजा भागवणे शक्य नसते. अशा वेळेस गरिबी या ठिकाणी त्या कुटुंबाला, त्या समाजाला भोगावी लागते आणि त्याच्यातून जर गरिबी तुम्ही जर चांगल्या प्रकारे पार पाडली तर तुमच्या देशाच्या विकासामध्ये या ठिकाणी हातभार लागताना आपल्याला दिसून येतो. या ठिकाणी शासनाने बऱ्याच वेळा या ठिकाणी गरिबी कमी करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात प्रयत्न केलेले आपल्याला दिसून येतात. वेगवेगळ्या प्रकारच्या योजना राबवल्या जातात आणि त्याच्यातून शासनाचा एकमेव उद्देश असतो किंवा गरिबी कशा प्रकारे कमी करता येईल, की गरिबी कशा प्रकारे कमी होईल आणि हे त्यातून जर गरिबी कमी झाली तरच या ठिकाणी देशाच्या आर्थिक विकासामध्ये भरीव अशा स्वरूपाचं वाढ त्या ठिकाणी होऊ शकते आणि त्याच्यातून या ठिकाणी देशाला एक चांगल्या प्रकारे विकासाची चालना, विकासाची गंगा त्या ठिकाणी पाहायला त्या ठिकाणी मिळू शकणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला ही संकल्पना समजली असेल असं आपण या ठिकाणी गृहीत धरू आणि नवीन तासाला नवीन मुद्दा आपण त्या ठिकाणी घेऊ.